कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम। सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरून या काया पुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया पुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबरायांचं वाङ्मयीन अपत्य ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता आपण उपस्थित आहोत आणि 5व्या अध्यायाचं आपलं चिंतन चाललेलं आहे. काल आपण थोडासा असा विचार करून आलेलो आहेत की जे संपूर्ण विश्वाला ब्रह्मस्वरूपाने पाहतात त्या ज्ञानांच्या ठिकाणी प्राणीमात्रांमध्ये भेद कल्पना नसते. उदाहरण आपण याकरता असे पाहून आलेलो आहोत. ज्याप्रमाणे भाग्य हे विनोदाने देखील दारिद्र्याला कधीच पाहत नाही किंवा अध्यस्त आरोप्य आणि अधिष्ठान या दोन पदार्थांचं भेदज्ञान हे जसं भ्रमाला ओळखत नाही किंवा सूर्य जसा स्वप्नात देखील अंधकाराचं स्वरूप पाहत नाही अथवा अमृताला ज्याप्रमाणे कधीही मरणाची भीती नाही कथा तो ऐकत नाही किंवा उष्णता कशी असते ही चंद्राला आठवत नाही. चंद्र हा संपूर्ण जगताला शीतलता आल्हादकता प्रदान करणारा, त्या चंद्राला जशी उष्णता माहितीच नाही तद्वत जे ज्ञानी भक्त आहेत त्यांना प्राणीमात्रांच्या ठिकाणी भेद कल्पना नाही. कशी नसते तर या संबंधामध्ये आज आरंभ करतात. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिणः. या श्लोकाचा अर्थ असा आहे, विद्या आणि विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण गाय, हत्ती, कुत्रा, चांडाल इत्यादिकांमध्ये आत्मज्ञानी पंडित हा ब्रह्मदृष्टीने साम्य पाहत असतो. पंडित शब्दाचा अर्थ आत्मविषयिणी बुद्धी ज्याच्या ठिकाणी आहे तो पंडित. पंडा नाम आत्मविषयिणी बुद्धी हे यस्यास्ति स पंडितः असं जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये सांगितलेलं आहे. यावर व्याख्यान करत असताना सुंदर विचार मांडलेत. मग हा मशक अथवा हा गज किंवा हा अंत्यज ब्राह्मण की पैल तो परका येथे हा आपुला कोठून उरला भेद ऐसा. अर्थ स्पष्ट आहे, सरळ आहे. मशक शब्दाचा अर्थ चिलट. मग हे चिलट आहे, हा हत्ती आहे असा लहान मोठेपणाचा भाव. हा चांडाल आहे, हा ब्राह्मण आहे असा श्रेष्ठ कनिष्ठ भाव. किंवा हा दूर आहे, हा जवळ आहे असा देशभेदाचा भाव. किंवा हा आपला आहे आणि हा परका आहे असा आप परभाव हा त्या ठिकाणी कसा राहील. किंवा ही गाय आहे, हा कुत्रा आहे असा पवित्र अपवित्र भाव. किंवा हा थोर आहे, दुसरा नीच आहे असा पूज्य अपूज्य भाव हे त्या ठिकाणी कसा, त्या ठिकाणी त्याच्या ज्ञानाच्या ठिकाणी कसा राहील. सारांश, जागा झालेल्या मनुष्याला जसं स्वप्न दिसत नाही त्याप्रमाणे तो जो ज्ञानी महात्मा आहे त्याला कोणत्याही प्रकारचा भेदभाव दिसत नाही. जरी अहंभाव तरी दिसे भेद, समूळ उच्छेद झाला त्याचा. जर देहादिकांच्या ठिकाणी अहंकार उरला असेल तरच जगामध्ये भेद दिसेल. पण तो अहंकार जर अगोदरच पूर्ण नष्ट झालेला असेल तर मग भेद कसा राहील.
आता ज्ञानियासी चराचरी सर्व भिन्नत्वासी ठाव उरे कैसा. म्हणजे आता बघा, तो जो ज्ञानी महात्मा आहे तो जगामध्ये भेद पाहत नाही आणि त्यामुळे वेगवेगळे भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होत नाहीत. कोणते वेगवेगळे भाव आहेत? तर लहान मोठेपणाचा भाव 1, श्रेष्ठ कनिष्ठ भाव 2, देशभेदाचा भाव 3, आप परभाव 4, पवित्र अपवित्र भाव 5 आणि पूज्य अपूज्य भाव 6. किंबहुना हे 6 सांगितले म्हणजे एवढेच आहेत असं नाही आहे, तर यापेक्षा अन्यही काही असू शकतील. तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा भेद हा त्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. थोडासा आपण विचार करा, मनुष्य ज्या वेळेला या सृष्टीकडे पाहतो त्यावेळेला त्याला उच्च नीच इत्यादी हे जे आपण भेद पाहिले आहेत हे सगळे भेदभावच त्याला दिसतात. संपूर्ण सृष्टीमध्ये जर काही असेल तर भेद आहेत. किंबहुना आपण बघा ना, जर सगळंच सारखं दिसत असेल तर तो दृष्टी दोष मानाल की दृष्टीचं वैभव मानाल. एखाद्याला हत्ती, घोडा, बैल, कुत्रा हे सगळे जर एकच दिसत असतील तर हा दृष्टी दोषच नव्हे काय. आणि तसं संसारामध्ये जर आपण पाहिलं तर सगळीकडे आपल्याला भेदच दिसतो. कुणी ज्ञानी आहे, कुणी अज्ञानी आहे, कुणी विद्वान आहे, कुणी श्रीमंत आहे, तर कुणी गरीब आहे. असे अनेक भेद आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे साधारण मनुष्य हा संसारामध्ये या भेदभावाला प्रत्यक्ष रूपाने पाहतो. आणि असं असल्यामुळेच शास्त्रामध्ये सांगितलेलं जे समदर्शन आहे हे त्याच्या कल्पनेच्या बाहेर जातं. त्याची बुद्धी मानत नाही. कारण की प्रत्यक्षाला सोडून अप्रत्यक्षाला कोण मानेल हा देखील प्रश्नच नव्हे काय. एखादी वस्तू प्रत्यक्ष जर एखाद्या स्वरूपामध्ये दिसत असेल तर ती तशी न मानता, जशी दिसते तशी न मानता त्याविषयी काहीतरी वेगळी कल्पना करायची आणि त्या पद्धतीने मानायचं. तर कोणता तरी शहाणा या संबंधामध्ये असं मानेल काय. आणि अशीच भावना जी आहे ही सर्व सांसारिक जीवांची आहे. म्हणून आता आम्हाला या ठिकाणी खरोखर हे पाहायचं आहे की सृष्टीमध्ये खरोखर भेदभाव आहे की नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून भगवद्गीतेने या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्ञानी आणि सदाचारी ब्राह्मण, अज्ञानी आणि एखादा दुराचारी मानव, किंवा गाय, हत्ती, कुत्रा, पशु आणि मनुष्य प्राणी या सर्वांना समदृष्टीने पाहिलं पाहिजे. अर्थात यांना विषम भावाने पाहणे योग्य नाही आहे. कारण की यांच्यामध्ये जे सम आणि निर्दोष असलेलं तत्व आहे त्याचं दर्शन करा. ते तत्व म्हणजेच ब्रह्मतत्व आहे. आणि त्या परब्रह्म तत्वाचं दर्शन केल्यानेच या संसारावरती विजय प्राप्त होतो. इथपर्यंतचा सिद्धांत ठीक आहे. पण आता प्रश्न असा निर्माण होतो की काय खरोखर एखादा सदाचारी पुरुष ब्राह्मण असेल, ज्ञानी असेल आणि एखादा दुराचारी असेल, हे दोघे समान आहेत का? किंवा एखादा मनुष्य आणि पशु हे दोन्ही समान होऊ शकतात काय? गाय आणि कुत्रा हे समान होऊ शकतात काय? आमचा अनुभव असा आहे का? नाही. तर आमचा अनुभव असा आहे की हे समान नाहीत. कारण की आम्ही पाहतो
की सदाचारी ज्ञानी सद्विद्या शिकवतो, तर एखादा दुराचारी जो आहे त्याचं राहणीमान हे मलिन असतं, त्याचा आचार चांगला नाही आहे, जगताला तो अहितकारक होतो. गाय जर आपण पाहिली तर उत्तम पौष्टिक दूध देते, परंतु हे कार्य कुत्रा असेल किंवा हत्ती असेल यांच्यापासून होणे संभवनीय नाही. हा भेद जो आहे म्हणजे इत्यादी प्रकार, अशा प्रकारचा जो भेद आहे तो आम्हाला रोज अनुभवाला येतो की नाही. आणि जर हा भेद आम्हाला अनुभवाला येत असेल तर यांमध्ये आम्ही समभाव कसा पाहायचा, कसा ठेवायचा, हा प्रश्न आहे. का हो? जे पंडित आहेत ते यांच्यामध्ये समानता पाहतात असं आपण म्हटलं आहे, तर मग या पंडितांना अर्थात आत्मज्ञानी पुरुषांना गायीचा उपयोग वेगळा आहे, कुत्र्याचा उपयोग वेगळा आहे, या दोघांमध्ये समानता कधीही होऊ शकत नाही, हे कळत नाही काय? तर त्यांनाही हे कळतं. म्हणजे यांचा भेद प्रत्यक्ष अनुभवामध्ये येत असताना सुद्धा यांना आम्ही समानतेने समत्वाने कसं पाहायचं, हा मोठा प्रश्न आहे. आणि प्रायः या श्लोकाच्या संबंधाने ज्या वेळेला समदर्शन हे व्यक्त केलं जातं त्यावेळेला ह्या पद्धतीच्याच शंका वारंवार उपस्थित केल्या गेलेल्या आहेत. तर याच्या उत्तरामध्ये आपल्याला असं सांगता येईल की पूर्णज्ञानी मनुष्याला गायीपासून दूध प्राप्त होतं आणि कुत्रा हे उत्तम संरक्षण करतो, हत्ती हा ओझं वाहतो, इत्यादी भेद हे त्यालाही कळतात. म्हणून तो ज्ञानी पुरुष कधीही दूध प्राप्त करून घेण्याकरता कुत्र्याजवळ जात नाही किंवा द्वार रक्षा करण्याकरता म्हणून तो कधीही गायीची योजना करत नाही. मग असा अनुभव जर ज्ञानी पुरुषही करतो तर तो ज्ञानी पुरुष या दोघांमध्ये समदृष्टीने कसं पाहतो, दोघांना सम कसं पाहतो. अर्थात भेदाचा अनुभव करण्यामध्ये साधारण मनुष्य आणि ज्ञानी या दोघांचाही अनुभव कसा आहे, समानच आहे. परंतु समदृष्टी ठेवणे हे ज्ञानी महात्म्याला साध्य होतं. मग आता ती समदृष्टी कशी असावी याचा आपल्याला थोडासा विचार केला पाहिजे. मग उदाहरण म्हणून एक आपल्या समोर ठेवतो की सोन्याचे अनेक आभूषण केले जातात. त्यापैकी काही आभूषण असे आहेत की जे मस्तकी धारण केले जातात, काही मंगळसूत्रासारखे, राणीहार असेल, असे काही आभूषण आहेत जे गळ्यामध्ये धारण केले जातात. बांगड्या पाटल्यांसारखे आभूषण असतील जे हातामध्ये धारण केले जातात. मेखलेसारखा आभूषण असेल जो आपल्या कटिप्रदेशी धारण केला जातो. काही तोड्यांसारखे असतील जे आपल्या पायामध्ये धारण केले जातात. आणि ज्ञानी महात्मा हे सर्व जाणतो, त्यामुळे तो ज्ञानी महात्मा कधीही कानातली जी काही आहेत ही नाकामध्ये घाला असं सांगत नाही, तर नथच नाकात घातली जाते, कंकण हे हातातच घातले जातात. ज्ञानी लोक देखील त्या पद्धतीनेच वागतात. मग असं असतानाही म्हणजे हा भेद तर त्यांना ज्ञानी लोकांनाही मान्य आहे की नाही, मान्य आहे. पण असं असतानाही संपूर्ण विविध आभूषणांमध्ये ते एका सुवर्णाच्या दृष्टीने समत्वाने पाहतात. त्यांच्या दृष्टिकोनातून अलंकार महत्वाचा नाही, त्यामध्ये असलेलं सोनं महत्वाचं आहे. आकार पाहत नाहीत परंतु त्या आकाराने नटलेलं जे तत्व आहे त्या तत्वाचा ते विचार करतात. ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी मातीचे अनेक वस्तू बनवलेले असतात, मग त्यामध्ये घट असेल, सुरई असेल, परळ असेल, अनेक असतील, पण सर्वांमध्ये एक मातीच आहे हे तत्व जे आहे त्याकडे त्या ज्ञानी व्यक्तीचं लक्ष असतं. या दृष्टीने तो समत्व पाहत असतो. उदाहरण सांगतो की
एका व्यक्तीच्या जीवनामध्ये थोडीशी हालाखीची परिस्थिती आली. पूर्वीचे सावकार होते, पण आता मात्र आर्थिक परिस्थिती ढासळल्या गेली. काय करावं असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस त्या व्यक्तीच्या असं लक्षात आलं की आपल्या पूर्वजांनी देवघरातील देव सोन्याचे बनवून ठेवलेत. त्याने विचार केला, सोन्याच्या देवांची पूजा केली काय आणि पंचधातूच्या किंवा पितळी धातूच्या देवांची पूजा केली काय. शेवटी धातूला महत्व नाहीये, भावनेला महत्व आहे. म्हणून बघा, तुकोबारायांनी एक ठिकाणी असं म्हटलंय, मातीचा केला पशुपती परी मातीसी काय महती. शिवाची पूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे. मृण्मय मातीचं पार्थिव लिंग केलं आणि त्या लिंगाची पूजा केली, तर ती पूजा काही मातीची नाहीये. मातीचा केला पशुपती, ते लिंग बनवलं. आता भगवान शंकर या भावनेने जर पूजा केली तर शिवाची पूजा शिवासी पावे. भगवान शंकरांची पूजा ही शंकरांना प्राप्त होते. आणि विसर्जन केल्यानंतर माती माती माझी सामावे, ती माती मातीमध्ये समाविष्ट होते. म्हणजे धातूला महत्व नाही, भावनेला महत्व जर आहे. म्हणून त्याने असा विचार केला की आपण आपल्या घरातील सोन्याचे देव मोडावेत, त्यातून आपल्याला काही आर्थिक उत्पन्न प्राप्त होईल, लाभ होईल, आणि पितळी देव आपण बनवून त्यांची पूजा करूया. म्हणून त्याने खंडोबाराय आणि त्यांचा सोबत असलेलं कुत्र हे दोन देव घेतले. सोनाराकडे गेला, सोनार दादांनी बसवलं आणि याने आपला कुत्रा खंडोबा काढला, सोनार दादांना दिला. मोडायचा आहे, ठीक आहे, काय किंमत येईल सांगा. सोनाराने ती मूर्ती तापवली, वजन केलं, कस लावून पाहिला आणि सांगितलं, दादा याचे 10,000 रुपये येतील. हा म्हणाला ठीक आहे. आता याने खिशातनं कुत्र काढलं, ते दिलं. सोनाराने त्याची सुद्धा कसोटी पाहिली आणि वजन करून पाहिलं, सांगितलं याचे 15,000 रुपये मिळतील. हा म्हणायला लागला, सोनार दादा तुम्हाला काही कळतं का? अहो, कुत्र्याचे 15,000 आणि देवाचे 10,000, म्हणजे कुत्र्यापेक्षा देवाचे जास्त यायला पाहिजे, असं त्याचं मत होतं. सोनाराने सांगितलं, तुमच्या नजरेला खंडोबा दिसतो, कुत्र दिसतं, पण माझ्या नजरेला खंडोबाही दिसत नाही, कुत्रही दिसत नाही. माझ्या नजरेला फक्त सोनं दिसतं. मी सोनं पाहतो. लक्षात काय आला? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व गत, ते तत्वज्ञ संत स्वीकारेती. या उपाधीमध्ये जे गुप्त असलेलं चैतन्य आहे, ते चैतन्य तत्वज्ञ संत जे असतात ते स्वीकार करतात. म्हणून आकार कितीही भिन्न असू देत, परंतु त्यामध्ये असलेलं जे तत्व आहे ते एकच आहे. या दृष्टीने सर्वत्र व्यवहाराचा भेद अनुभवाला येत असतानाही तत्वदृष्टीने अभेद पाहणे हे आपल्याला संभवनीय आहे. उदाहरण जे दिलेलं आहे, मग हा मशक अथवा हा गज. आपण जर चिलट पाहिलं तर हे अत्यंत छोटा प्राणी आहे, आणि हत्ती जर आपण पाहिला तर तो आकाराने मोठा आहे. मग आता या चिलटाचं छोटेपण आणि हत्तीचं मोठेपण जर आपण सोडलं तर प्राणी असण्यामध्ये दोघांचीही समानता आहे. आणि त्या दोनही जीवांमध्ये, प्राण्यांमध्ये आत्मस्वरूपाने विराजमान होणार जे तत्व आहे तो परमात्मा एकच आहे. मग याचप्रमाणे ब्राह्मण, चांडाल, गाय, हत्ती, कुत्रा इत्यादी सर्वांचा जर आपण विचार केला तर सर्वांचे आकार भिन्न आहेत, कार्य भिन्न आहेत, त्यांच्यामध्ये असलेले गुणधर्म भिन्न आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये परमात्मा एकच आहे हे समत्व मात्र आपल्याला पाहायला मिळतं. जीवन समानतेने सर्वांना आवडतं,
सर्वांना मृत्यू समान आहे, सर्वांना भूक तहान समान रीतीने आहे. खातात काय ते वेगळं, परंतु असं काही आहे काय की मनुष्याला भूक लागते, हत्तीला लागत नाही? नाही. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मेतात पशुभेर नराणाम, हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तत्वाच्या दृष्टिकोनातून सर्वांमध्ये अभेद पाहणं हे संभवनीय आहे. आणि अनेकत्र गीतेने हा विचार सांगितलेला आहे. पुढे आपल्याला 6व्या अध्यायामध्ये येणार आहे. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. म्हणजे जो मनुष्य सर्वांना आपल्याप्रमाणेच पाहतो आणि सर्व विषयांमध्ये आणि दुःखाच्या विषयामध्ये समान भाव ठेवतो, तोच परमश्रेष्ठ योगी आहे. इथे आत्मौपम्य दृष्टीचा विचार व्यक्त केलेला आहे. किंबहुना श्रूयताम धर्म सर्वस्वम श्रुत्वा चैवावधार्यताम आत्मनः प्रतिकूलानी परेशान समाचरेत, असं एक आपल्याला सुभाषित अथवा सूत्र पाहायला मिळतं. चिंतन असं दिलेलं आहे की सर्व धर्माचं सर्वस्व जे असेल ते ऐका आणि ते ऐकून त्याप्रमाणे आचरण करा. काय करा? आत्मनः प्रतिकूलानी, आपल्याला जे प्रतिकूल आहे ते कुणाविषयीही आचरण करू नये. का? कारण की त्याच्या ठिकाणी आपण आपल्याला मानावं, तो आणि आपण एक आहोत. मग जे आपल्याला नको ते आपण दुसऱ्यालाही करू नये. परेशान समाचरित. किंवा दुसरा सांगतो, खरा पाहता कोण आहे, नजर खरी कुणाची आहे, या संबंधामध्ये असं चिंतन दिलेलं आहे. मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति सपश्यति. जो परस्त्रीकडे मातृभावाने पाहतो, परद्रव्याकडे लोष्टवत म्हणजे मातीप्रमाणे पाहतो आणि सर्व भूतांमध्ये आत्मरूपाने पाहतो, यः पश्यति सपश्यति, असा जो पाहणारा आहे तोच खरा द्रष्टा आहे, तो महात्मा आहे. म्हणजे या अशा अनेक बाजूने जर आपण पाहिलं तर समदर्शन हे मान्य आहे. समवर्तन हे जरी जगामध्ये घडणं संभवनीय नाही तरी समदर्शन मात्र निश्चितपणे घडतं. आणि अशा समदर्शनाचे अनेक दाखले आपल्याला देता येणं शक्य आहे. संत चरित्रांचा जर आपण विचार केला तर संत श्रेष्ठ श्री नामदेवरायांचं असं वर्णन आलेलं आहे की एक दिवस नामदेवराय परमात्मा पंढरीनाथाला नैवेद्य दाखविण्याकरता म्हणून घेऊन गेलेले आहेत. आणि गाभाऱ्यात आल्यानंतर लक्षात आलं की तुपाची वाटी राहिलेली आहे. म्हणून तो नैवेद्य ते पात्र त्याच ठिकाणी ठेवलं आणि तूप आणण्याकरता गेले. एवढ्यामध्ये काय झालं, एक कुत्रं आलं आणि त्याने त्या नैवेद्यामध्ये असलेली जी भाकर आहे ती भाकर घेऊन ते पळालं. नामदेवराय तूप घेऊन आले, येऊन पाहतात तर भाकर नाही. भाकर गेली कुठे म्हणून जे पाहतात तर ते कुत्रं पाठीमागे भाकर घेऊन पळालेलं निघालं, दिसलं त्यांना. नामदेवराय त्या कुत्र्याच्या मागे काठी घेऊन लागले. यानंतर ज्ञानोबारायांनी तीर्थयात्रेच्या निमित्ताने नामदेवरायांना सोबत घेतलेलं होतं आणि औंढा नागनाथ या ठिकाणी विसोबा काकांच्या स्वाधीन केलं, त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला. नामदेवराय स्वतःचा अनुभव सांगतात, सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर दाता. ज्या वेळेला सद्गुरु कृपा झाली त्यावेळेला सर्वत्र परमात्मा दर्शन करण्याची नजर प्राप्त झाली, दृष्टी मिळाली. आणि यानंतर काही दिवसांनी पुन्हा असाच प्रसंग झाला. नैवेद्य पात्र घेऊन आलेले आहेत, तूप राहिलेलं आहे. तूप आणण्याकरता गेले तर पुन्हा कुत्रं आलं आणि भाकर घेऊन चाललं. नामदेवरायांच्या दृष्टीस पडलं. या वेळेलाही नामदेवराय त्या कुत्र्याच्या मागे धावलेत, परंतु आता काठी घेऊन नाही तर तुपाची वाटी घेऊन. नामदेवराय त्या कुत्र्याशी बोलतायत, देवा अरे नुसती कोरडी भाकर खाऊ नकोस रे, तुझ्या घशात अडकेल, त्याबरोबर तूप घे. अर्थ काय कळाला? नामदेवरायांना कुत्र्यामध्ये सुद्धा
त्या परमात्म्याचंच दर्शन आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा जर आपण विचार केला तर काशीहून रामेश्वराहून काशीला पाणी घेऊन आलेले आहेत आणि अगदी जवळ जवळ पोहोचलेत. एवढ्यामध्ये एक गाढव तहानेने व्याकुळ होऊन तडफडत पडलेलं त्यांना दिसलं. मग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी इतक्या दूरहून आणलेलं जे पाणी आहे त्या गाढवाच्या मुखात घातलं. त्यावेळेला बाकीच्यांनी प्रश्न विचारला, अरे नाथा, इतक्या लांबहून दूरहून इथपर्यंत ते तीर्थ घेऊन आलेलं आहेस, अगदी नजीक आपण पोहोचलेलो आहे, असं असताना तू या गाढवाला हे पाणी पाचतोय. त्यांनी सांगितलं, नाही, माझा रामेश्वर, माझा विश्वनाथ या गाढवामध्येच आहे. म्हणजे नाथ महाराजांना गाढवामध्ये सुद्धा परमात्म्याचंच दर्शन आहे. बघा किती दृष्टी विमल आहे आणि विस्तीर्ण आहे. आपली दृष्टी किती संकुचित आहे आणि दूषित आहे. आपल्याला प्राण्यातला देव दिसत नाही, नवल नाही. आपल्याला माणसातलाही देव दिसत नाही. किंबहुना या पलीकडे जाऊन सांगतो, आपल्याला बऱ्याच वेळेला मूर्तीतलाही देव दिसत नाही. कदाचित माझं विधान आपणास पटणार नाही, परंतु आपल्या कृतीवरनं आपल्याला ही गोष्ट सांगता येईल, व्यक्त करता येईल. आपण रोज देवांची पूजा करतो, पण पूजा करत असताना आपण कशा पद्धतीने करतो बघा. स्वतःला स्नानाकरता आपण रोज गरम पाणी घेतो, परंतु कधीतरी आपल्याला असं वाटतं का, थंडीचे दिवस आहेत, देवालाही थंडी वाजत असेल, देवांनाही थोडंसं ऊन पाणी, प्रदूषण जल असावं? नाही. बरं ठीक आहे, आपण देवाला गंध लावतो, त्यावेळची स्थिती कशी असते आपण बघा. स्वतःला ज्यावेळेला आपण गंध लावतो त्यावेळेला अगदी कोरून कोरून व्यवस्थित गंध लावतो. जर तिरप वगैरे झालं तर पुसतो, पुन्हा लावतो. पण तेच देवांना गंध लावत असताना देवाच्या कपाळी आपण अनामिकेचा स्पर्श करतो, परंतु ते गंध फक्त देवाच्या कपाळालाच लागला आहे की देवाच्या पूर्ण चेहऱ्याला लागला आहे, याचा कधीतरी आपण विचार करतो काय? आपल्या डोळ्यामध्ये जर चंदन गेलं तर आपल्याला कसं वाटेल, पण आपण कधीतरी असा विचार करतो काय की देवाच्या डोळ्यामध्ये जर चंदन गेलं तर देवाला चरचरत असेल? तर ही भावना ज्या अर्थी आपल्या ठिकाणी नाही आहे, त्या अर्थी आपल्यामध्ये मूर्तीतही देव पाहण्याची परिशुद्ध दृष्टी नाही असं आपण म्हणू नये काय? हा प्रश्न आहे. सर्वत्र परमात्मा दर्शन, सर्वांमध्ये देवाचं दर्शन ही एक फार मोठी साधनाच आहे. किंबहुना अशी दृष्टी महापुरुषांना जी प्राप्त झालेली आहे त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. भरला घनदाट हरी दिसे, माऊली म्हणतात, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. किंबहुना शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी असं म्हटलंय, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. जे जे दृष्टीला दिसेल ते ते सर्व हरिरूप आहे, म्हणजे परमात्मा स्वरूप आहे. आणि असा जो समदर्शन करणारा महात्मा आहे त्याला पूजा ध्यान जप वगैरे इत्यादी काहीही करण्याची आवश्यकता नाही. कारण की सर्व साधना करून त्याचं जर प्राप्तव्य काही असेल तर समदर्शन आहे. आणि असं असल्यामुळेच किंबहुना मागच्याच अध्यायामध्ये आपण पाहून आलो होतो, ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होताम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. या श्लोकाचं व्याख्यान आपण ऐकून आलेलो आहोत. अर्पण करायचंय ते सुद्धा ब्रह्म, हवन सामग्री सुद्धा ब्रह्म, अग्नी सुद्धा ब्रह्म, हवन करता सुद्धा ब्रह्म. मग ज्याची वृत्ती याप्रमाणे सर्व ब्रह्ममय झालेली आहे तो ब्रह्मच होतो, असा आपण विचार करून आलेलो होतो. मग आता सांगतात की अशी समदृष्टी ही ज्याच्या ठिकाणी आहे, इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. म्हणजे या पद्धतीने
साम्यामध्ये ज्यांचं मन स्थित आहे त्यांनी या वर्तमान आयुष्यातच म्हणजे या जन्मातच संसाराला जिंकलेलं असतं. कारण हे ब्रह्म भेद दोषरहित आणि सर्व भूतांमध्ये समान आहे. म्हणून ते ज्ञानी त्या ब्रह्माच्या ठिकाणी स्थित झालेले असतात. म्हणून या नित्य सर्वत्र जे सम अद्वयते ब्रह्म आपणची समदृष्टीचे हे वर्म ऐसे भले तया कळो आले संपूर्णत्वे. या व्याख्यानाला अनुसरून आता थोडा अर्थ की म्हणून जे सर्व देशात सर्व काळात सम आणि स्वगत सजातीय विजातीय भेद शून्य जे ब्रह्म ते ब्रह्म आपणच आहोत हे समदृष्टीचे वर्म जो संपूर्ण रीतीने जाणतो किंवा ज्यांनी विषयांचा संबंध न सोडता इंद्रियांचा निग्रह न करता परंतु फक्त विषयासक्तीच्या त्यागामुळे निसंगता भोगली आहे, किंवा जे लोकरूढीला अनुसरतात म्हणजे सामान्य मनुष्य देखील ज्या पद्धतीने व्यवहार करतो त्याप्रमाणे यांचाही तसा व्यवहार चालू असतो. देह निर्वाहादी लौकिक व्यवहार करतात, पण सामान्य लोकात असलेलं जे ब्रह्मविषयक म्हणजे परमात्मा विषयक अज्ञान आहे ते मात्र त्यांनी टाकून दिलेलं असतं. जो ज्ञानी महात्मा असतो ना ते विषयांचा संबंध सोडत नाहीत, इंद्रियांचा निग्रहही दाखवत नाहीत, परंतु विषयासक्ती नसल्यामुळे ते खरे निस्संग असतात. ते लोकरूढीला अनुसरतात. म्हणजे एखादा व्यक्ती भेटला तर त्याला नमस्कार करणे ही लोकरूढी आहे की नाही. मग तुकोबारायांसारखा स्वामीजींसारखा महात्मा जरी एखाद्याला भेटला किंवा कोणी आलं तर ते त्याला रामराम घालतात, त्याला नमस्कार करतात, लोकरूढीला ते देखील अनुसरतात. आणि सामान्य मनुष्य ज्या पद्धतीने भोजन शयन विहार इत्यादी लौकिक व्यवहार करतो त्याप्रमाणे हे महापुरुष देखील लौकिक व्यवहार करतात. अनेक महापुरुषांचे तर संसार आहेत, त्यांना देखील स्त्री पुत्र घर इत्यादी आहेत. पण असं असतानाही सामान्य माणसाच्या ठिकाणी परमात्मा विषयक जे अज्ञान असतं ते अज्ञान मात्र यांनी परिसमाप्त केले असं टाकून दिलेलं असतं आणि मग ते व्यवहार करत असतात. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे पिशाचते जैसे वावरुणी जनी दिसेना नयनी लोकांचे तैसा तो शरीरी तरीही साचार जाणे ना संसार तया लागे. समाजामध्ये पिशाच असूनही लोकांना दिसतं काय होते, दिसत नाही. त्याप्रमाणे हा समदृष्टी प्राप्त झालेला समदर्शनात्मक समाधी संपन्न असलेला ज्ञानी हा देहधारी असतो, पण संसार त्याला ओळखत नाही. संसार या शब्दाचा अर्थ संसारिक लोक जे आहेत हे त्याला ओळखत नाहीत. उदाहरण जसं पाण्याच्या वाऱ्याच्या स्पर्शाने पाणी हेच लाटांच्या रूपाने पाण्यावर लोळत असतं. म्हणजे आपण द्वितीय अध्यायाचं चिंतन करत असताना पाहून आलेलो होतो. लाट निर्माण होते पाण्यापासून, लाट राहते पाण्यावर आणि लाट विरते ही पाण्यातच. पण जर एखाद्याने प्रश्न विचारला की लाट म्हणजे काय आहे तर त्याचं उत्तर एकच आहे की लाट म्हणजे फक्त पाणीच आहे, या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये. वाऱ्याचा धक्का स्थिर शांत स्वभाव असलेल्या पाण्याला लागला
की त्यामध्ये क्षोभ निर्माण होतो आणि ते पाणीच लाटेच्या स्वरूपाने दिसायला लागतं. परंतु तो आकार आणि ते नाव म्हणजे नाम आणि रूप हे दोन अंश जर वगळले तर पाणी वगळता लाट हे दुसरं काही नाहीच आहे. तद्वत त्याप्रमाणे म्हणजे वाऱ्याच्या स्पर्शाने पाणीच लाटांच्या रूपाने पाण्यावर लोळतं की नाही, परंतु सामान्य लोक त्या पाण्यापेक्षा लाट वेगळी आहे असं जसं म्हणतात, त्याप्रमाणे या ज्ञानी पुरुषांच्या देहाचं नाव आणि या ज्ञानी पुरुषांचं रूप म्हणजे दिसत असलेला आकार, हे दोन्ही नाम आणि रूप हे ब्रह्मस्वरूपापेक्षा वेगळे वाटतात. परंतु वाटण्यामुळे तो वेगळा असतो असं नाही. एरवी तो ज्ञानी ब्रह्मच असतो, हे मात्र अबाधित सत्य आहे. पण एवढंच काय तर बाध सामानाधिकरण्याने या ज्ञानी पुरुषांचे नामरूप देखील ब्रह्मरूपच असतात. त्यांचं मन सर्व ठिकाणी साम्याला प्राप्त झालेलं असतं. आता यांचं नामरूप हे देखील कसं ब्रह्मरूप असतं याकरता एक कल्पना आहे. एक वेळेला मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र आणि जगद्गुरु श्री तुकोबाराय यांची भेट झाली आणि त्यावेळेला रामरायाने तुकोबारायांना विचारलं, तुम्ही कोण आहात? त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं, मी तुकाराम. रामराय म्हणाले, तू का राम? तू राम कसा का? अरे राम तर मी आहे, मग तू का राम? मग तुकोबारायांनी विचारलं, तुम्ही काय केलं? रामरायाने सांगितलं, वानरांना समुद्रावरनं तरुण जाण्याकरता मी सेतू बांधला. तू तुकाराम आहेस ना, मग तू काय केलं? तुकोबारायांनी सांगितलं, संपूर्ण समाजाला भवसागरावरनं तरुण जाण्याकरता मी देखील सेतू बांधलाय. पण रामराया, तुमच्या सेतूपेक्षा आमच्या सेतूचं वैशिष्ट्य आहे बरं काय. उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. रामरायाचा सेतू भंग झाला, परंतु तुकोबारायांचा सेतू अभंग आहे. म्हणजे कल्पना आहे, हे काही वास्तव असं नाही. परंतु नाम आणि रूप हे ब्रह्मरूप आहेत की नाहीत? आणि वास्तव या शब्दाचा अर्थ कृपया विपरीत घेऊ नका. अभंग रूपी सेतूचा आश्रय जर केला तर तो साधक या भवसागरावरनं निश्चितपणे तरुण जाईलच, हे अबाधित सत्य आहे. फक्त रामरायाची भेट झाली, तुकोबारायांची भेट झाली आणि असा काही संवाद झाला, ही कल्पना आहे असं गृहीत धरा. असतो समदृष्टी ठेवण्याचे अनेक फायदे देखील आहेत. समदृष्टी ठेवल्याने सेवाभाव वाढतो. कारण की सर्वत्र समदृष्टी ठेवल्याने सदा सर्वदा सर्वत्र परमात्म्याचाच साक्षात्कार होत असल्याने परमात्मा हा सर्वांचा उपास्य आणि सेव्य असल्याने त्या उपासकाच्या ठिकाणी सेवाभाव वाढत जातो आणि तो सर्वत्र त्या परमेश्वराचीच सेवा करतो. म्हणून जनतेची सेवा परमात्म्याची सेवा आहे, म्हणून आपण जनता जनार्दन असं म्हणतो. समदर्शनाने निर्दोषता प्राप्त होते. समदर्शनाने विजय प्राप्त होतो. समदर्शनाने अमरत्व प्राप्त होतं आणि शेवटी मोक्ष देखील प्राप्त होतो. किंबहुना समदृष्टी झाल्याबरोबर सर्व बंधन समाप्त होतात. कारण सर्व बंधन हे जोपर्यंत विषमदृष्टी आहे
तो पर्यंतच आहे. म्हणून सर्वत्र समदृष्टी झाल्याने त्या ब्रह्माचा साक्षात्कार होऊन साधक देखील अंती स्वयं ब्रह्म बनतो. हे समदृष्टीला फार महत्वाचं आहे. आणि जो मनुष्य सर्वत्र परमात्म्याचा साक्षात्कार प्राप्त करेल तो आचरणाने देखील शुद्ध होईल, पवित्र होऊन निष्कलंक होईल. याकरता म्हणून समदृष्टी महत्वाची आहे की नाही. म्हणून सांगतात, ऐसेनी समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षणही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे, की अशा पद्धतीने समदृष्टी ही ज्याला प्राप्त झालेली आहे त्या पूर्ण पुरुषाचं काही लक्षण आहे काय, तर भगवान सांगतात आहे. आणि ते लक्षण मी तुला थोडक्यात सांगतो, ऐक. अर्थात या समदर्शन आणि समदृष्टी या संबंधाने खूप काही विचार करण्यासारखा आहे. असो, काय लक्षण आहे त्या समदृष्टी संपन्न महात्म्याचं, तर उत्तर देतात, न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्यच्या प्रियम स्थिरबुद्धिरसम मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. म्हणजे ज्यांची बुद्धी ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर आहे, जो ब्रह्माविषयी अज्ञानरहित आहे, जो ब्रह्माच्या ठिकाणीच विचाराने स्थित आहे, असा ब्रह्मज्ञानी अनुकूल विषय प्राप्त झाले तर हर्षित होत नाही आणि प्रतिकूल विषय प्राप्त झाले तर उद्विग्न होत नाही. हे त्याचं लक्षण आहे. पण या श्लोकाचा जर आपण विचार केला तर न उद्विजती न प्रहृषती असा जर वर्तमान कालिक लट लकार क्रियापद जर वापरलं असतं तर हा अर्थ ठीक होता. पण प्रहृष्येत नोद्विजेत हे लिंग लकाराचं असलेलं जे काही वचन आहे, प्रयोग आहे, तर जसं कुर्यात म्हणजे करावे, भवेत म्हणजे व्हावे, त्याप्रमाणे प्रहृष्येत असा जो या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तर तो या करता आहे की जे साधक आहेत, जे मुमुक्षु आहेत, त्यांनी देखील या जीवन मुक्तांचं हे स्वाभाविक लक्षण पाहून स्वतः देखील अनुकूल विषय प्राप्तीने हर्षित होऊ नये आणि प्रतिकूल विषय प्राप्तीत परिस्थितीमध्ये उद्विग्न होऊ नये, हा विधी सांगण्याकरता म्हणूनच लिंग लकाराचा प्रयोग आहे. संस्कृत व्याकरणामध्ये जो एक धातू असतो त्या धातूचे 10 लकार सांगितलेले आहे. वर्तमाने लट, वर्तमान काल सांगण्याकरता लट लकार. आज्ञार्थे लोट, आज्ञा करण्याकरता लोट लकार. विध्यर्थे लिंग म्हणजे विधी सांगण्याकरता लिंग लकार. भविष्यकालीन असे एकंदरीत 10 लकार आहेत. असो, या ठिकाणी आता याचं व्याख्यान करतात. मृगजळपूर लोटला अपार तेणे गिरीवर दंडळेना तैसे शुभाशुभ पावता साचार राहे निर्विकार अंतरेजो. दंडळे या शब्दाचा अर्थ डळमळणे असा आहे. मृगजळाच्या पुराणे जसा श्रेष्ठ असलेला हिमालय पर्वत हा डळमळत नाही, वाहून जात नाही, त्याप्रमाणे चांगले अगर वाईट विषय प्राप्त झाले तरी सुद्धा हा समदर्शन प्राप्त झालेला ज्ञानी महात्मा हर्ष विषादांनी विकारी होत नाही. त्याच्या अंतःकरणावरती परिणाम होत नाही. ज्याप्रमाणे मृगजळाने हिमालय हा अस्थिर होत नाही, त्याप्रमाणे या अनुकूल अथवा प्रतिकूल विषय प्राप्तीने तो महात्मा कधीही अस्थिर चित्त होत नाही. अर्जुना, असा जो महात्मा आहे तोच खरा निश्चयी आणि तोच खरा समदृष्टीचा पुरुष आहे आणि तोच परमार्थतः ब्रह्म आहे, म्हणजे देवस्वरूप आहे असं जाण. तोची समदृष्टी
जाणावा तत्वता तोची ब्रह्म पार्था हरी म्हणे. आपला जर थोडासा विचार करा, कितीही मोठ्यातला मोठा मनुष्य असू देत, पण सांसारिक मनुष्य अनुकूल विषयांच्या प्राप्तीने सुखी होतो, तर प्रतिकूल विषयांच्या प्राप्तीने दुःखी होतो. जरा काही चांगलं झालं की माणूस आनंदी होतो, आणि काही हानी वगैरे झाली की लगेच तो दुःखाला प्राप्त होतो. परंतु कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी ज्याच्या अंतःकरणामध्ये यत्किंचितही कदाचित विकृती निर्माण होत नाही, असा महात्मा हाच समदृष्टी आहे, हाच वस्तुतः तत्वतः परब्रह्म आहे असं जाण. बर, पुढे बाह्यस्पर्शे श्वसक्तात्मा विंदत्यात्मनि यत् सुखम सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षय्यमश्नुते. म्हणजे बाह्य विषयांमध्ये ज्याचं चित्त आसक्त नाही, एक. आत्म्याच्या ठिकाणी जे सुख आहे ते सुख जो प्राप्त करून घेतो, दोन. आणि ब्रह्माच्या ठिकाणी ज्याचं चित्त योगयुक्त म्हणजे समाधीयुक्त झालेला आहे, तीन. असा जो पुरुष आहे तो पुरुष अविनाशी सुखाचा अनुभव घेत असतो. आत्मस्वरूपाते सांडोनिया जाण न होय आधीन इंद्रियांच्या. महाराज म्हणतात, जो आत्मसुखाला सोडून इंद्रियांच्या गावात कधी येत नाही किंवा इंद्रिय समुदायांविषयी माझेपणाच्या अभिमानात्मक वृत्तीवर येत नाही, तो पुरुष विषय सेवन करीत नाही. यात आश्चर्य काय? सर्वथा तो पार्था सेविना विषय नवलते काय असे येथे. तो आत्मसुखाला सोडून इंद्रियांच्या गावातच जरी येत नाही किंवा इंद्रिय समुदायाविषयी त्याच्या ठिकाणी जर अभिमानात्मक वृत्तीच नाही, तर तो विषय सेवन करत नाही. यात नवलते कसलंय? का तो विषय सेवन करीत नाही, इंद्रियांच्या गावी तो काय येत नाही? तर त्याचं उत्तर देतात, सहजे अपार आत्मसुखे पूर्ण जाहले प्रसन्न अंतरंग. स्वभावतःच त्या आत्मसुखाच्या अमर्यादपणाने समृद्ध झालेल्या अंतःकरणाने तो बनलेला असतो. म्हणजे आत्मसुख जे अमर्याद आहे ते अंतःकरणातच त्याला प्राप्त झालेलं असतं. बरं, त्यामुळे तो सुख मिळवण्याकरता इंद्रियांच्या बाहेर पाऊल टाकतच नाही. यात गंमत काय आहे? इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगामुळे प्राप्त होणारं जे सुख आहे, अर्थात सुख तर पहिले मिळतच नाही, परंतु जो सुखाभास आहे, मिळतं असं वाटणारं जे सुख आहे ना, ते अल्प आहे, फार थोडं आहे. परंतु अंतःकरणातच आपल्या आतच सुखाचा सागर आहे, सुखाचा निधी आहे, साठा आहे, आणि तो अमर्याद आहे. मग ज्याला असं अमर्याद सुख प्राप्त झालेलं आहे, तो अल्प सुखाच्या अपेक्षेने आशेने या इंद्रिय रूपी गावात येईल काय? ज्याच्या घरामध्ये ज्याला करोडो रुपये प्राप्त झालेले आहेत, तो 10 रुपयांच्या प्राप्ती करता पुन्हा अन्यत्र ठिकाणी जाण्याची इच्छा करील काय? तो त्या 10 रुपयांकरता हे करोडो रुपये सोडून जाणार नाही. तो आहे जे करोड आहेत त्यांचं संरक्षण करेल की नाही? त्याप्रमाणे ज्याला हे आत्मसुख प्राप्त झालेलं आहे, तो अल्प विषयाच्या अल्प सुखाच्या अपेक्षेने इंद्रियांच्या गावात येत नाही, बाहेर पाऊल टाकतच नाही. माऊली तर म्हणतात, सांग ना कुमुदाच्या पात्री भोजन स्वादिष्ट करी जो यथेष्ट चंद्रिकेचे. कुमुद याचा अर्थ चंद्रविकासी कमळ. कमळामध्ये 2 प्रकार, एक सूर्यविकासी आणि एक चंद्रविकासी. सूर्योदय झाल्यानंतर उमलणारे ते सूर्यविकासी, त्याला कमल असं म्हटलं गेलेलं आहे.
आणि जे चंद्र विकासी असतात त्यांना पद्म असं म्हटलं गेलेलं आहे. त्यालाच कुमुद असंही म्हटलं गेलेलं आहे. आणि सामान्य कमळ या अर्थी हे सगळे सामान्य अर्थी वापरले जातात, तो भाग निराळा. तर कमळपत्राच्या ताटात शुद्ध चंद्र किरणांचं जेवण करणारा चकोर पक्षी, हा चकोर वाळूचे खडे चाटीत बसेल काय? कैसा तो चकोर वृक्ष वाळवंट बैसेल चाटीत आवडीने. हे जसं अघटित आहे, कदापि शक्य नाही, तदवत त्याप्रमाणे ज्याला सर्वत्र विस्तारलेलं आत्मसुख आपण होऊन प्राप्त झालं आहे, तो या विषयांकडे वळेल काय? त्याच्याकडनं हे विषय सहजच टाकले जातात, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. बर, थोडासा विचार करा, या विषयांकडे कोण वळतो, या विषयामध्ये सुख प्राप्त होईल या अपेक्षेने कोण फसतो? तर जे अबुद्धी आहेत, मूढ आहेत, तेच या विषयाकडे वळतात. पण जे विद्वान आहेत ते या विषयांकडे वळत नाही, विषयांपासून सुख प्राप्त करून घेण्याची इच्छा करत नाहीत. का? तर त्यांना विषयांपासून प्राप्त होणारे जे सुख आहे, जे भोग आहेत, ते भोग कसे आहेत याचं वास्तव स्वरूप त्यांना कळालेलं असतं. हाच भाव पुढच्या श्लोकात सांगतात. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यंतवन्तः कौन्तेय न ते शूरमते बुधः. याचा अर्थ आहे, विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून जे भोग प्राप्त होतात, म्हणजे ये संस्पर्शजा भोगा, कसे आहेत ते? विषय इंद्रियांच्या संयोगापासून प्राप्त होणारे भोग कसे आहेत? दुःखयोनय एव ते, म्हणजे ते केवळ दुःखालाच कारण आहेत. आद्यंतवन्तः, ते उत्पत्ती आणि विनाशयुक्त आहेत. ही म्हणजे म्हणून, तेषु बुधः न रमते, त्या विषयेंद्रिय संयोगापासून प्राप्त होणाऱ्या भोगांमध्ये ज्ञानी पुरुष रममाण होत नाही. आता बघा, प्रायः सर्व जीवांची, सामान्य जीवांची अपेक्षा काय आहे? की मला सुख प्राप्त व्हावं. परंतु त्यांची सुखाच्या विषयक कल्पना जी आहे ती पाहणं आवश्यक आहे. सर्वसामान्य जीवांची सुखविषयक कल्पना काय आहे? तर आपल्याला सत्ता संपत्ती वगैरे सर्व अनुकूल असावं म्हणजे आपण सुखी आहोत, ही अशी एक सामान्य भावना आहे. उदाहरण असं सांगितलं जातं, महाभारतामध्ये सुख कशाला म्हणावं याचं लक्षण दिलेलं आहे. अर्थागमो नित्यमरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वश्यश्च पुत्रोर्थकरी च विद्या षट जीवलोकस्य सुखानि राजन. हे राजन, जीवलोकामध्ये या मृत्यूलोकामध्ये या 6 गोष्टींना सुख म्हणा. काय काय आहे? पहिली गोष्ट सांगितली, अर्थागमः, विद्या अशी आपल्याला प्राप्त असावी की ज्या विद्येच्या माध्यमातून सतत आपल्याकडे पैसा येत राहील. अर्थागम हा नित्य चालू राहील, म्हणून नित्यम अर्थागमः, सदा सर्व काळ पैसा देणारी विद्या. नित्यम आरोग्यताच, हे नित्यपद सगळीकडे आपल्याला लावायचं आहे बरं का. नेहमी आरोग्य असणे, बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, सत्ता संपत्ती भरपूर पण आरोग्याचा थांग पत्ता नाही. आणि आरोग्य नसेल तर त्या सत्ता संपत्तीला काय करता? एक उदाहरण सांगतो. एक शेतकरी होता, चांगली शेती त्याच्याकडे,
एक 15 एकर ऊस होता. पण या स्वतःला शेतकऱ्याला डायबिटीस होती. यामुळे डॉक्टरांनी सांगितलं ऊस पिकवा विका परंतु ऊस खाऊ नका. आता मला प्रश्न विचारायचा आहे भरपूर, पण खाता जर येत नसेल तर त्या असण्याला काय उपयोग आहे. आणि प्रायः आपल्याला हा विरोधाभास जगामध्ये अधिक पाहायला मिळेल. किंबहुना सुभाषितकारांनी असं म्हटलेलं आहे, प्रायेण श्रीमताम लोके भोक्तृशक्तीर्न विद्यते. प्रायशः जे श्रीमान आहेत, संपत्तिमान लोक असतात, त्यांच्या ठिकाणी उपभोग घेण्याचं सामर्थ्य नसतं, भोक्तृशक्ती त्यांच्या ठिकाणी नसते. आणि जे दरिद्री असतात, फुटपाथवर राहणारे असतात, लाकडं खाल्ले तरी त्यांना पचतात, अशी स्थिती आहे. जिर्यंतेही दरिद्राणाम काष्ठान्यपि. अर्थ काय कळाला. अर्थागम जसा महत्वाचा आहे तशी आरोग्यता ही देखील महत्वाची आहे. अर्थागमो नित्यम आरोग्यता च. प्रियाच भार्या प्रियवादिनी च. रूपवान गुणवती शीलवती पत्नी असणे. 3. आपण 6 प्रकारचं गोष्टींना सुख म्हणतात हे पाहतोय. तर पहिला नित्य अर्थागम, दुसरी गोष्ट पाहिली नित्य आरोग्यता, तिसरी गोष्ट सांगितलेली आहे नित्य रूपवती गुणवती शीलवती पत्नी असणे. सुखच आहे. पण याबरोबर पुढे एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे, प्रियवादिनीच. ती नेहमी गोड बोलणारी असावी. अन्यथा रूपवती आहे, गुणवती आहे, शीलवती आहे, परंतु याच्याशी जर रोज भांडण करणारी असेल, दोघांमध्ये जर 36चा आकडा असेल, तर मला विचारायचं आहे त्या रूप गुणशीलाला काही उपयोग आहे काय. समाधान मिळत नाही. म्हणून प्रियवादिनीच अर्थात हे मी माझ्या मनातलं सांगत नाही बरं, मी श्लोकाला अनुसरून बोलत आहे. वश्यश्च पुत्रः, मुलं आपल्या ऐकण्यात असावेत. अर्थकरीच विद्या, अर्थकरी विद्या असावी. या 6 गोष्टी षड्जीव लोकस्य सुखानि राजन, त्या 6 गोष्टींना सुख असं म्हणा, अशी एक आपल्याला व्याख्या पाहायला मिळते सुखाची. सामान्य जीवांची सुखाविषयक व्याख्या काय आहे, तर अनुकूल असे असलेले शब्द स्पर्श आदी जे विषय आहेत त्यांचा अनुभव म्हणजेच सुख, अशी त्यांची भावना झालेली असते. बघा, शब्द स्पर्शादी कशी आहेत, 2 प्रकारचे आहेत. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहून आलोय. अनुकूलही आहेत आणि प्रतिकूलही आहेत. परंतु त्यामध्ये प्रतिकूल विषयांचा त्याग करून अनुकूल विषयांची अनुभूती म्हणजेच सुख आहे, अशी एक सामान्य माणसांची भावना झालेली असते. यामुळे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी देखील 11व्या अध्यायामध्ये हा विषय असा मांडला, विषय प्राप्ती जो हरिख तया नाम म्हणती सुख, विषय विनाश तेची दुःख, परम असुख या नाव. म्हणजे विषय प्राप्त झाला की मनाला होणारा हर्ष जो आहे त्यालाच सामान्य जीव सुख म्हणतात. आणि त्या विषयाचा नाश झाला की त्यालाच दुःख असं म्हणतात. चांगली गाडी मिळाली सुख आहे, पण त्याच गाडीचा ॲक्सिडेंट झाला, नष्ट झाले की दुःख, त्यालाच असुख असं म्हणतात. प्रियविषयी आसक्ती देख, याची नित्य प्राप्ती अनेक, त्याची नाव म्हणती सुख, जेवी चाखिता विषय अतिमधुर. तो प्रिय विषयाच्या ठिकाणी असलेली आसक्ती आणि त्याची नित्य प्राप्ती होत राहणे यालाच सुख असं म्हणतात. पण गंमत अशी आहे की ती विषय प्राप्ती काही फार अनुकूल आहे अशातला भाग नाही. ज्याप्रमाणे विष चवीला गोड आहे परंतु परिणामी मात्र हानिकारक आहे, त्याप्रमाणे हे विषय प्राप्त होत असताना गोड आहेत, चांगले आहेत असं वाटतात, परंतु परिणामी मात्र ते दुःखदायकच आहेत. असो, ही जी व्याख्या सामान्य जीवांची आपण पाहिली, पूर्ण विचारांती ही व्याख्या सदोष ठरते. कारण जो विषय एकेकाळी
एका देशात एकाला अनुकूल आहे म्हणून सुखरूप आहे, तोच विषय अन्य काळी, अन्य देशात आणि अन्याला प्रतिकूल असतो. म्हणजे एकाला अनुकूल तर दुसऱ्याला प्रतिकूल. अहो एवढं जाऊ द्या, ज्याला अनुकूल होता त्यालाच वेगळ्या काळामध्ये तो विषय प्रतिकूल म्हणून दुःखरूप असा अनुभव येतो. जोपर्यंत डायबिटीस नव्हती तोपर्यंत पुरणपोळी ही चांगली वाटत होती, आनंद देणारी होती. परंतु आता डायबिटीस सांगितल्यानंतर मग पुरणपोळी ही चांगली वाटते काय? ती अनुकूल आहे काय? सुख देणारी आहे काय? नाही. मग ती प्रतिकूल जाणवते की नाही? मग त्याप्रमाणे या विषयांच्या सुखाच्या स्वरूपामध्ये व्यभिचार आहे, म्हणजे बदल आहे, आणि हे सर्वानुसिद्ध आहे. बर, विषय तरी कसे आहेत? तर हे अनित्य आहेत. या विषयांची अनित्यता हीच त्यांच्या दुःखाला कारणीभूत असते. विषय कसे अनित्य आहेत आपण द्वितीय अध्यायामध्ये पाहून आलेलो आहेत. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासे भद्र जाती, देखे अनित्यते या परी, म्हणून तू अव्हेरी, हा सर्वथा संगन धरी अर्जुना. धनुर्धरा, हा आपण विचार करून आलेलो आहोत. आणि नेहमी असं आहे, असत जड दुःख यांचं सामानाधिकरण्य असतं. म्हणजे काय हो? जिथे जिथे असत्यत्व आहे तिथे तिथे दुःख हे ठरलेलंच असतं. कारण यद अल्पम तन्मर्त्यम, म्हणजे जे अल्प असतं ते मर्त्य असतं, असा श्रुती सिद्धांत आहे. आणि त्याप्रमाणेच विषय कोणत्या कारणाने दुःखरूप आहे याचा विचार करत असताना पातंजली योगदर्शनामध्ये त्याची कारणं सांगितलेली आहेत. परिणाम ताप संस्कार दुःखैर गुणवृत्ती विरोधात दुःखमेव सर्वं विवेकिनः. हा श्लोक जो तो फार महत्त्वाचा आहे, म्हणून विस्तार थोडासा मांडतोय मी. या विषयापासून प्राप्त होणाऱ्या सुखामध्ये दुःख कसे कसे आहेत? तर एक परिणाम दुःख, दोन ताप दुःख, तीन संस्कार दुःख, म्हणजे हे संस्कार दुःखादी अनेक प्रकारचे दुःख, आणि चार गुणवृत्ती विरोध असतो. म्हणून या विवेकी पुरुषाच्या दृष्टीने हे सर्व दुःखच ठरतं. चित्ताची शांती हेच सुखाचं कारण आहे. पण विषय सेवनाच्या द्वारा विषय स्पृहा ही पुन्हा पुन्हा बलवती होऊन चित्ताला केव्हाही शांत होऊ देत नाही. आणि असं आहे, चित्ताच्या प्रसन्नतेखेरीज दुःख नाश नाही. म्हणून आपण पाहून आलो ना, अशांतस्य कुतः सुखम, देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथ रिघणे नाही समजता संसार दुःखा. म्हणजे विषयासक्त पुरुषाला ही प्रसन्नता कधीही प्राप्त होत नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण हा सगळा विचार करून आलेलो आहे की जो योगयुक्त नसतो त्या पुरुषाची बुद्धी स्थिर नसते आणि त्याला स्थिरतेची इच्छाही नसते. ज्याला स्थिरतेची इच्छा नाही त्याला शांती नाही, आणि जो शांती रहित आहे त्याला सुख कसलं? आपण विचार करून आलो की नाही? बरं, आपण बघा, विषय भोगाच्या काळातही, म्हणजे ज्यावेळेला आपण विषय भोग घेतो त्या काळात भोगी पुरुषाचं चित्त शांत असतं का चंचल असतं? तर ते भोगमुग्ध आणि चंचल असतं, म्हणून दुःखीच असतं. बरं, या पलीकडे भोगासक्तीमुळे इंद्रिय शक्तिहीन होतात आणि शिथिल होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होत जाते, आणि भोगांती प्रतिक्रियाद्वारा सर्व शरीर आणि मन अस्वस्थ होऊन क्लांत आणि मृतवत होतं. दुःख आणि अनुतापामध्ये बुडून जातं. किंबहुना अंतःकरणगत वासनांची शांती होण्यापूर्वीच हे शरीर भोगाच्या परिणामामुळे भयंकर रोगादिकांच्या द्वारा
आणि वृद्धावस्थेत ग्रस्त होतं. काय होतं? शरीर गलित गात्र होऊन जातं अतिभोगामुळे. मन तृप्त होतच असं नाही, मनामध्ये अजूनही अपेक्षा असते, वासनांची पूर्ण शांती झालेली नसते. परंतु आता इंद्रियांनी त्या भोगांचं ग्रहण करता येत नाही, म्हणून शांत व्हावं, बसावं लागतं, अशी स्थिती आहे. मग अतिभोगाचा परिणाम काय होतो? वासना शांती तर होत नाही, पण रोग आणि वृद्धावस्था येते. आणि यामुळे अकाल मृत्यू इत्यादी सर्व प्रकारचे जे आध्यात्मिक दुःख आहे ते जीवाला प्राप्त होतात. हे विषय सुख आहे तरी कसं? तर दुःखरूप आहे, हाच विचार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. किंबहुना भागवतामध्ये 7व्या स्कंधात भक्तश्रेष्ठ प्रल्हादांनी एक सुंदर श्लोक दिलेला आहे. यन्मैथुनादिग्रहमेधि सुखम हि तुच्छम कंडूयनेन करयोरिव दुःख दुःखम तृप्यन्ति नेह कृपणा गृह दुःख भाजः कंडूतिवन्मनसिजं विषहेत धीरः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की आहार, निद्रा, भय, मैथुन इत्यादिकांच्या योगाने प्राप्त होणारे जे सुख आहे ते अतितुच्छ असून, जसं हातांनी खाजवलेल्या खरुजेपासून प्रथम किंचित सुख वाटतं. एखाद्या ठिकाणी जर खरूज असेल, खाज असेल, तर ती खाज सुटल्यामुळे मनुष्य खाजवायला लागतो. ते जोपर्यंत खाजवतो आहे तोपर्यंत बरं वाटतं, अजून खूप खाजवावं असं माणसाला वाटतं. परंतु खाजवून झाल्यानंतर मागाहून मात्र अधिकच दुःख प्राप्त होतं, अधिक त्या ठिकाणी आपल्याला वेदना जाणवतात. तसंच हे गृहस्थाश्रमासंबंधी सुख जे आहे हे देखील भोगत असताना त्यावेळेला सुखकारक वाटतं, परंतु उत्तरोत्तर अधिकच दुःखकारक आहे. परंतु शरीरातील कामवेदना अनिवार्य असल्यामुळे कामुकजन खरुजेप्रमाणे नाना प्रकारचे दुःख भोगत असूनही गृहसंबंधी सुख पुरे असं न मानता कंडूप्रमाणे, म्हणजे त्या खाजेप्रमाणे त्या कामवासनेतच रममाण होतात आणि यासच परिणाम दुःख असं म्हणतात. विषय परिणाम दुःख देणारे आहेत असा जो काही योगशास्त्राने आपल्याला विचार सांगितला, तर ते परिणाम दुःख कसं असतं त्याचं हे उदाहरण आहे. खाजवेपर्यंत ज्याप्रमाणे बरं वाटतं, पण नंतर मात्र परिणामी जसं ते दुःखद आहे, त्याप्रमाणे हे विषय भोगत असेपर्यंत सुखकारक वाटतात, परंतु तदनंतर मात्र दुःख देणारे ठरतात. ठीक आहे. विषय शब्दाचा अर्थ शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5ही विषय करायचे आहेत. बर दुसरं दुःख कोणतं सांगितलेलं होतं आपल्याला? तापदुःख. तापदुःख म्हणजे काय? भोगकाली समभोगी किंवा अधिक भोगी पुरुष पाहून ईर्ष्यादी महान तापदुःख त्या भोगासक्त पुरुषाला प्राप्त होत असतं. मला ₹1,00,000 पगार आहे आणि दुसऱ्यालाही ₹1,00,000 पगार जर असेल तर तो झाला समभोगी. तर त्याच्याविषयी ईर्ष्या निर्माण होते. अरे मला लाख, यालाही लाख आहे. पण समजा कदाचित असं असेल की मला लाख आहे आणि दुसऱ्याला ₹2,00,000 पगार आहे, तर तो अधिक भोगी झाला की नाही? मग त्याच्याविषयी ईर्ष्या निर्माण होते. काय आहे, आम्हाला ₹1,00,000 फक्त पगार असल्यामुळे आमचं एवढंच, पण त्याला 2,00,000 पगार असल्यामुळे इथे फ्लॅट घेतला, तिथे शेती घेतली, इथे ही गाडी घेतली, म्हणजे हे दुःख आहे की नाही? प्राप्त भोग भोगत असताना अधिक भोग जर दृष्टीपथात आले तर प्राप्त भोगामध्ये सुख प्रतीती येत नाही. आणि तसंच विशेष भोग सर्व प्राप्त होतातच असंही नाही. त्यामुळे विशिष्ट भोग प्राप्तीच्या अभावामुळे जी मनाची दुःखद अवस्था होते त्याला ताप दुःख असं म्हणतात. विषय या
विषयांच्या भोगामध्ये ही मोठी एक अडचण आहे. हे दुःख योनी का आहेत याचा विचार आपला चाललेला आहे. दुःखाला कारण आहेत असं या श्लोकात सांगितलं ना, त्याचा विचार चालतोय. बर, तिसरं दुःख कोणतं सांगितलंय? संस्कार दुःख. संस्कार दुःख कसं आहे बघा. जे जे विषय आपण सेवन करतो, आपल्याकडनं केले जातात, तसं तसं त्या त्या विषयांचे संस्कार आपल्याकडे निर्माण होत राहतात आणि मग तत्सजातीय विषय सेवनाकडे अधिक प्रवृत्ती होत राहते. जसे जसे विषय सेवन करू करू तसे तसे विषयांचे संस्कार आपल्याकडे निर्माण होतात आणि जो विषय सेवन करू तसे संस्कार निर्माण होतात आणि मग अधिक अधिक त्या विषय सेवनाकडे प्रवृत्ती होते. म्हणजे चांगल्या रीतीने जर आपल्याला पाहायचं असेल ना, तर आपण जर अधिक नामस्मरण करायला लागलो तर आपल्या चित्तावरती त्या नामस्मरणाचे अधिक संस्कार पडतात आणि नंतर अधिक नामस्मरण आपल्याला कसं करता येईल याच्याकडे आपली प्रवृत्ती होते. पण विरोधी जर आपण पाहिलं तर अधिक आपण जर टी व्ही पाहायला लागलो तर अधिक टी व्ही पाहण्याचे संस्कार आपल्यावरती निर्माण होतात आणि मग किती अधिक टी व्ही पाहता येईल याकडे आपली प्रवृत्ती होत असते. भोगी काम वाढे, इंधने अग्नीसी हाकाका चढे. माऊलींनी पुढे म्हटलेलं आहे, जसा जसा आपण विषयांचा भोग घेऊ तशी तशी अंतःकरणामध्ये त्या विषयांविषयी विरक्ती निर्माण होण्याच्या ऐवजी आसक्तीच वाढत जाते. उदाहरण दिलेलं आहे, इंधने अग्नीसी हाकाका चढे. असं कधी झालंय काय? अग्नीमध्ये काष्ठ इत्यादी सरपण म्हणजे इंधन टाकलं आणि त्यामुळे अग्नी विझलाय? नाही, तर उलट पक्षी अग्नी वाढतो. तुकोबराय म्हणतात, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी कोठे. या विषयांचं सेवन करून तृप्त कोण झाला? इंधनाने कधी अग्नी निमालाय काय? नाही. ज्याप्रमाणे तो वाढत जातो, हविषा कृष्ण वर्तमे व भूय एवाभिवर्धते, त्याप्रमाणे विषय सेवनाने वरचेवर तृष्णा वाढतच जाते. कारण सजातीय संस्कार तृष्णा निर्माण करीत असतात, म्हणून याला संस्कार दुःख असं म्हटलेलं आहे. आणि आता जे 3 प्रकार झाले, परिणाम दुःख, ताप दुःख आणि संस्कार दुःख. आता चौथी गोष्ट योगशास्त्राने आपल्याला सांगितलेली होती बघा, त्याला म्हणतात गुणवृत्ती विरोध. गुणवृत्ती विरोध म्हणजे काय? तर विषय सेवन करत असताना अंतःकरणामध्ये सत्व गुण, रजोगुण आणि तमोगुण यांचा सारखा झगडा चालू होत असतो. एखादा विषय सेवन करत असताना तो जर सात्विक असेल तर राजस आणि तामस वृत्ती त्याला विरोध करतात. तो विषय जर राजस असेल तर सात्विक आणि तामस वृत्ती त्याला विरोध करतात आणि तामस असेल तर सात्विक आणि राजस वृत्ती यांचा विरोध होतो. आणि या कलहामध्ये ज्या गुणाचा जोर अधिक असतो त्याप्रमाणे विषयोपभोग होतो. यालाच गुणवृत्ती विरोध असं म्हणतात. यामुळे देखील बराच त्रास होतो. बऱ्याच वेळेला असं वाटतं की नाही, आपण आस्था चॅनलवर चालणारं प्रवचन ऐकावं, तर त्याच वेळेला तो जो म्हणजे हा सात्विक गुण झाला की नाही, पण त्याच वेळेला दुसरा गुण रजोगुण म्हणत असतो नाही आपण बातमी ऐकूया. त्याच वेळेस तमोगुण म्हणतो नाही नाही बातम्याही नको, ते प्रवचन वगैरे हे नको, आपण एखादा चित्रपट पाहूया. मग यामध्ये सत्वगुणाचा जोर जर त्या ठिकाणी अधिक असेल तर तो आस्था चॅनल लावेल. जर त्या ठिकाणी रजोगुणाचा जोर असेल बातम्या लावेल, तमोगुणाचा जोर असेल तर चित्रपट लावेल. अर्थात तमोगुण असेल तर चित्रपट पाहतो असं माझं म्हणणं नाही, फक्त मी एक उदाहरणाकरता म्हणून दाखवलेलं सांगितलेलं आहे. मग अशा पद्धतीने हे विषय जे आहेत वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला दुःख देणारे आहेत. पण असं असूनही सर्वजण या विषयांच्याच मागे लागलेले आहेत आणि सर्व दुःख या विषयाच्या मागे लागलेले आहेत. आणि म्हणून भगवान त्याला या श्लोकामध्ये
दुःख म्हणतात. विषय म्हणजे विषय नव्हेच, विषय म्हणजे दुःखच आहेत. ये हि संस्पर्शजा भोगाहा दुःख योनय एव ते आद्यंतवंतः कौंतेय नतेषु रमते बुधाहा. विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे हे भोग दुःखालाच कारण होतात. आणि या विषयांना आदी आहे, अंतही आहे. म्हणून जे ज्ञानी पुरुष आहेत अर्जुना, ते या विषयांच्या ठिकाणी रममाण होत नाहीत. चला आता या व्याख्यानाकडे चला. म्हणजे अजून विषय कसे दुःखरूप आहेत यांचा खूप काही विचार करण्यासारखा आहे. पण तो सर्व विचार जर केला तर आजचे 2 तास फक्त या श्लोकापर्यंतच जातील. जिही आपण पे नाही देखिले तेची इही इंद्रियार्थी रंजले जैसे रंकू का आळू कैले तुषा ते सेवी. म्हणजे ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला नाही तेच या विषयामध्ये रंगून जातात. जसा भुकेलेला आणि दरिद्री मनुष्य कोंडा खातो किंवा तहानेने व्याकुळ झालेली हरण भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून आणि त्या मृगजळालाच पाणी समजून बरड जमिनीकडे पाण्याचा ध्यास घेऊन पळत पळत येतात, त्याप्रमाणे ज्याला आत्मस्वरूपाला पाहण्याची दृष्टी प्राप्त झालेली नाही, जो समदर्शनात्मक समाधीला प्राप्त झालेला नाही आहे, ज्याला सर्वामध्ये परमात्मा दिसत नाही आणि ज्याला स्वसुखाचं सर्व काळ दारिद्र्य आहे, त्यालाच हे विषय चांगल्या प्रकाराने आवडतात. तैसे जया लागी नाही आत्मज्ञान रमे तोची जाण इंद्रियार्थी. इंद्रियांचा अर्थ म्हणजे विषय. या विषयांमध्ये तोच रममाण होतो. एरवी विषयी सुख धनंजया बोलण्याची वाया जाणायसे. एरवी जर आपण पाहिलं तर विषय भोगन हे तर दूरच राहो, पण विषयामध्ये सुख आहे असं बोलणं देखील योग्य नाही. त्याचं कारण काय की जसे विजेच्या चमकण्याने जगामध्ये उजाडत नाही, कारण तर विजेचं चमकणं हे क्षणिक असतं, त्याप्रमाणे विषय हे विनाशी असल्यामुळे त्या विषयामध्ये सुख आहे असं म्हणणं योग्य नाही. बरं, पुढे सांगतात, असं सांग बरं, जरी मेघछाया पर्जन्याची धारा ऊन आणि वारा निवारील तरी तिमाळी ती चुने गच्ची घरे व्हावी सांग बरे कासयासी. म्हणजे वारा, पाऊस, ऊन यांना प्रतिबंधक करण्यासारखं महत्वाचं काम जर ढगांच्या सावलीनेच झालं असतं तर 3 मजली चुने गच्ची घरं बांधण्याची आवश्यकता आहे काय? हे जसं नाही त्याप्रमाणेच विषयामध्ये जर खरंच समाधानकारक सुख असतं तर आत्मसुखाची गरज पडली असती का? नसती पडली. पण ज्या अर्थी आत्मसुखाची गरज पडते त्याच अर्थी या विषयांमध्ये खरं समाधानकारक सुख नाही हे मान्य करावं लागतं. आणि म्हणून विषयांमध्ये सुख आहे असं जे म्हटलं जातं ते विषयाचं खरं स्वरूप न कळाल्यामुळे केलेली व्यर्थ बडबड आहे. ज्याप्रमाणे काही विषाच्या कांद्याला मधुर म्हणावं त्याप्रमाणे हे विषय दुःखरूप असताना त्यांना सुखरूप म्हणणं आहे. पाहे बचनाग जो का विषकंद तया जैसे गोड म्हणावे गा. आपल्याकडे बचनाग नावाची एक वनस्पती आहे बघा, ती विषारी वनस्पती आहे. किंबहुना एक घडलेला इतिहास सांगतो. माझे एक जवळचे मित्र रोज ब्रह्मगिरीकडे वगैरे फिरण्याकरता जात असत. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ब्रह्मगिरीवरनं वाहत येणारं ते झऱ्यांचं पाणी एक विशिष्ट ठिकाणी जाऊन म्हणजे चढून दमल्यामुळे त्या ठिकाणी ते पाणी पित असत. असं त्यांचा साधारणतः एक 15-20 दिवस दिनक्रम चालला.
आणि त्यानंतर अचानक ते एक दिवस आजारी पडले. 2-3 महिने आजारी होते. का असं झालं कळेना. मग नंतर ज्या वेळेला पुन्हा ते ब्रह्मगिरीकडे गेले त्यावेळेला एक थोडासा वनस्पतीशास्त्राचा तज्ज्ञ व्यक्ती त्यांच्या सोबत होता. आणि ठरल्याप्रमाणे ही व्यक्ती त्या ठिकाणी आल्यानंतर पाणी पिण्याकरता प्रवृत्त झाली. तर त्या व्यक्तीने सांगितलं, थांबा, इथे पाणी पिऊ नका. त्या मित्राने विचारलं का? तर त्याने सांगितलं की हे पाणी वरतनं येत आहे, डोंगरातनं पाणी येत आहे मान्य आहे, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही पाणी पित आहात तिथे वरती बचनाग आहे. त्या बचनागाच्या मुळापासून हे पाणी येत आहे. त्याचा स्पर्श याला सातत्याने होतोय. त्यामुळे या पाण्यामध्ये विषारी गुण उतरतो, तुमची प्रकृती खराब होण्याची शक्यता आहे. मग लक्षात आलं की आपण तर व्यायाम करण्याकरता जात असताना सुद्धा आपली प्रकृती का अस्वस्थ झाली, खराब झाली. अर्थ काय कळाला की ज्याप्रमाणे हा बचनाग हा विषारी आहे आणि त्याला येणारा कांदा हा चवीला जरी मधुर असेल तरी परिणामी दुःखदच आहे. म्हणून त्या कांद्याला गोड आहे असं म्हणणं हे व्यर्थ आहे. तद्वत विषय हे सुखरूप आहेत किंवा विषयामध्ये सुख आहे असं म्हणणं हे व्यर्थ बडबडच आहे. याला दृष्टांत देतात. भौमग्रहा लागी बोलती मंगळ, मृगजळा जळ संबोधिती, भोग सुखा लागे तैसे जाणवाया, सुख म्हणून या नाव देणे. भूमिपुत्र म्हणून त्याला भौम असं म्हटलं गेलेलं आहे. भौम कोण आहे वो? तर भौमाचं दुसरं पर्यायी नाव आहे मंगळ. हा मंगळ ग्रह सर्व ग्रहामध्ये दुष्ट आहे, पण तरी सुद्धा त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? मंगळ. ज्योतिषशास्त्राचा जर आपण विचार केला तर 2 प्रकारचे वर्गीकरण त्यांनी केलेले आहेत, शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह. तर यामध्ये चंद्र, बुध, गुरु आणि शुक्र हे 4 ग्रह शुभ ग्रह मानले गेलेले आहेत. किंबहुना याच्या पलीकडे जरी आपल्याला सांगायचं असेल तर चंद्र, गुरु आणि शुक्र हे 3 ग्रह शुभ आहेत. अत्यंत सूक्ष्म रीतीने हा भेद सांगतो. बुध ग्रह असा आहे तो सम आहे, म्हणजे दुष्ट ग्रहांबरोबर जर असेल तर तो पत्रिकेमध्ये दुष्ट फळ देतो आणि शुभ ग्रहांसोबत असेल तर शुभ फळ देतो. म्हणून बुध हा सम सांगितलेला आहे. चंद्र, गुरु, शुक्र हे 3 ग्रह शुभ सांगितलेले आहेत आणि उर्वरित 5 ग्रह म्हणजे सूर्य, मंगळ, शनी, राहू आणि केतू हे दुष्ट ग्रह सांगितलेले आहेत. बघा, सूर्य हा प्रकाश देणार आहे, परंतु ज्योतिषशास्त्राच्या परिभाषेत ग्रह मालिकेमध्ये तो देखील पापग्रह, दुष्टग्रह म्हणूनच त्याची संज्ञा दिलेली आहे, त्याला संबोधलं जातं. मग हा जो आहे मंगळ हा सर्व ग्रहामध्ये दुष्ट आहे, पण तरी सुद्धा त्याला मंगळ असं म्हणतात. वस्तुतः मंगळ म्हणजे चांगलं का वाईट? वाईट, परंतु त्याला मंगळ म्हटलं जातं. किंवा दुपारी रोहिण मुहूर्तामध्ये सूर्य किरणाला उखर भूमीच्या संबंधाने जसं पाणी म्हणतात त्याप्रमाणे विषयासंबंधी हा सुखवाद म्हणजे केवळ बडबडच आहे म्हणे. बर, हे असो आघवी बोली, सांगपा सर्प फणीची सावली, ते शीतल होईल केतुली मूषकासी. हा दृष्टांत तर फारच सुंदर आहे. सांगे सर्पाची या फणीची सावली, शीतल केतुली मूषकासी. काय झालं? एक उंदीर असा मोकळ्यामध्ये खेळत होता आणि तो एका मांजरेच्या दृष्टीला पडला. एकदम मांजर धावली आणि उंदराच्या हे लक्षात आलं. त्यामुळे उंदीर जीवाच्या आकांताने धावायला लागला, खूप वेगाने धावला. शेवटी मांजर थकलं आणि ते थांबलं. आता हा उंदीरही थकलेला होता धावत धावत. कुठेतरी आपल्याला जागा मिळेल काय, सुरक्षित जागा मिळावी हे पाहत असताना त्याला एक ठिकाणी सावली दिसली. उन्हाची वेळ होती, सावली दिसली. त्याला वाटलं वा, बरं झालं, आपल्याला थांबाही मिळेल आणि चांगल्या सावलीमध्ये आपण थांबलं जाऊ. म्हणून तो त्या सावलीमध्ये येऊन थांबला.
परंतु ती सावली कशाची होती हा मोठा प्रश्न आहे. एक साप फणा काढून बसलेला होता आणि त्याची ती पडलेली सावली होती. हा उंदीर नेमका जो ज्या सावलीमध्ये थांबला तो त्या सापाच्या फणाच्या सावलीमध्ये थांबला. मला विचारायचं आहे, मग आता सर्प फणेची असलेली सावली त्या उंदराला शीतलता प्रदान करेल काय? अरे मांजरेच्या तावडीतनं सुटला परंतु सापाच्या तावडीत गेला. ज्याप्रमाणे नागाच्या फणेची छाया ही उंदराला शीतलता नाही, शीतल प्रदान करणारी नाही, किंवा जोवरी तो मासा आमिषाचा घास लावीना मुखास धनंजया, तो वरीच घास म्हणावा तो चांग विषयाचा संग तैसा जाण. दुसरं उदाहरण देतात, गळाला लावलेला मांसाचा तुकडा जोपर्यंत माशाने गिळला नाही तोपर्यंतच तो बरा असतो. त्याप्रमाणे सर्व विषयांचा जोपर्यंत भोग घेतला नाही तोपर्यंतच ते बरे असतात. अर्जुना हे जाण लक्षात ठेव. किंवा अजून उदाहरण सांगतात, पंडुरोगी जैसी अंगा येई पुष्टी घात किती खोटी सर्व थैव. एखाद्या व्यक्तीला जर पांडुरोग झाला तर त्याच्या ठिकाणी लठ्ठपणा वाढतो, प्रकृती सुधारल्यासारखी वाटते. कोणी तर आहा प्रकृती सुधारली व चांगली प्रकृती झाली, पण हे लठ्ठपणासारखं वरवर चांगलं वाटणं परंतु आतून जसं ते घातक आहे, त्याप्रमाणे विषयांच्या भोगामध्ये जे सुख आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुःखरूपच आहे. हे विषयसुख विरक्त पुरुषाच्या दृष्टीने पाहिलं तर अत्यंत घातक आहे. पण असं असताना सुद्धा जे साधी आणि अंतवान आहे, म्हणजे उत्पन्न होणार आणि नष्ट होणार विषय सुख आहे, त्याच विषय सुखामध्ये मूर्ख माणसं सदा रममाण होतात. काय करणार? म्हणून विषयभोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख परिकाय करीती मूर्ख न सेविता न सरे. पण हे बिचारे मूर्ख जे आहेत त्या विषयांचं सेवन केल्याशिवाय त्यांचं भागतच नाही. काय करणार त्या गोष्टीला? ते अंतर नेणती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे, सांगे पूय पंकीचे किडे काय चिळसी घेती. ते बिचारे जे आहेत या विषयांच्या आतलं स्वरूप जाणत नाही, म्हणून या विषयांचा भोग या मूर्खांकडनं अवश्य घडत असतो. ज्याप्रमाणे पुवाच्या चिखलातील किडे त्या घाणीची चिळस घेतात काय? ते जसे घेत नाहीत, त्यांना ती घाण वाटत नाही. किंवा डुकर आपण बघा, ज्या ठिकाणी डुकर राहतात, ज्या स्थितीत राहतात, ती स्थिती कोणत्या तरी माणसाला चांगली वाटेल काय? मग डुकरांना विचारा, तुम्हाला ही घाण वाटते का? डुकर सांगतील नाही नाही नाही, ते आमचं राहण्याचं चांगलं ठिकाण आहे. म्हणजे ज्याप्रमाणे घाणीतले किडे त्या घाणीची किळस घेत नाहीत, त्याप्रमाणे विषयांचं यथावत ज्ञान न झाल्यामुळे हे पामर विषयी लोक जे आहेत त्या विषयांविषयी त्यांना किळस वाटत नाही. किंबहुना अनंत प्रकारचं दुःख भोगूनही त्यांना ते दुःख सुद्धा वाटत नाही. तया दुःखिया दुःखची जिव्हार, ते विषय कर्दमीचे दर्दुर, ते भोग जळीचे जळचर सांडिती केवी. माऊली स्वामी म्हणतात, तया दुःखितांचे दुःखचे जीवन, सुखाचे साधन तेची त्यांचे, भोग पंकातील जणू ते बेडूक सुखावती देख विषयीच. त्या दुःखी लोकांना दुःख हेच जीवन वाटतं, कारण ते विषयरूपी चिखलात राहणारे बेडूक असतात, भोगरूपी पाण्यातील जलचर असतात. मग ते त्या विषयांचा आणि त्यांच्या भोगांचा त्याग कसा करतील? बघा, तया दुःखिया दुःखची जिव्हार कसं,
जिव्हार शब्दाचा अर्थ जीवन. याकरता एक गंमत सांगतो. आमच्याकडे काही मंडळी आली. ती रेल्वे स्टेशनवर हमाली करणारी होती. मग त्या एका व्यक्तीने सांगितलं, महाराज दिवसभर काम करावं लागतं, खूप अंग दुखतं, फार वाईट परिस्थिती आहे आमची. मग मी त्यांना असं म्हणालो की आपण या क्षेत्रामध्ये या आणि इथे भगवंताचं नामस्मरण वगैरे करा. अन्नछत्र असतात, बाकी काही काम करण्याची आवश्यकता नाही. दिवसभर नामस्मरण करायचं, अन्नछत्रामध्ये भोजन वगैरे करायचं, सुखाने राहायचं. त्यांनी सांगितलं, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण सवय आता अशी लागली आहे की जर बोझा उचलला नाही, हमाली केली नाही, तर करमतही नाही. म्हणजे दुःख तर होतं, परंतु त्या वाचून करमतही नाही, अशी स्थिती आहे. अर्थ काय कळाला? त्या दुःखी लोकांना ते दुःख हेच जीवन वाटतं. आणि मग असं जर असेल तर मग त्यांच्याकडनं त्या विषयांचा त्याग कसा घडेल? ज्याप्रमाणे जलचरांकडनं पाण्याचा त्याग घडणं शक्य नाही, त्याप्रमाणे या विषयी लोकांकडनं विषयांचा त्याग घडणे शक्य नाही. आणि दुःख योनी जिया आहाती तिया निरर्थक तरी नव्हती, जरी विषयांवरी विरक्ती धरिती जीव. किंबहुना पुढे तर फार गमतीने माऊली बोलतायत. मला तर असं वाटतं म्हणे की या बापडे म्हणजे ह्या लोकांनी जर भोगाचा त्याग केला तर दुःख भोगणाऱ्या ज्या योनी आहेत त्या निरर्थक होणार नाहीत काय? माणसं विषय प्राप्ती करता पाप करतात, म्हणूनच त्यांना पुढच्या जन्मामध्ये पशु पक्ष्यांच्या योनी प्राप्त होतात. पण जर हे माणसं विषयांविषयी वैराग्य धारण करतील तर ते दुःख भोगणाऱ्या ज्या पशु पक्ष्यांच्या योनी आहेत त्या कुणी भोगाव्यात? किंवा गर्भात राहण्याचं संकट दुःख, गर्भातून बाहेर येण्याचं दुःख, जन्म मरणांचं कष्ट आणि विश्रांती न घेता अनेक योनीत जाण्याचा मार्ग कुणी चालावा? जर ह्या लोकांनी विषयासक्ती सोडली, विषय भोगणं सोडलं, विषयांकरता पाप करणं सोडलं, तर हा जो कारखाना आहे हा बंद पडेल ना. जर विषयासक्त लोक विषयांचा त्याग करतील अर्जुना, तर पापांनी कुठे जावं, कुठे राहावं? आणि संसार हा शब्द खोटा होणार नाही काय? जर पापच नाही राहिलं आणि सगळे जर जन्म मरण अभाव स्वरूप असलेल्या मोक्षाला प्राप्त झाले तर हे जग टिकेल काय? टिकणारच नाही ना, राहणारच नाही, सगळेच मुक्त होणार. म्हणूनच ज्यांनी सुखाच्या समजुतीने विषय दुःख घेतलं आहे त्या विषयासक्तांनीच या जगातलं खोटं अज्ञान खरं करून दाखवलंय. हे विषयासक्त लोक भ्रमालाच प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, दुःखाला सुख, मिथ्याला सत्य, अधर्माला धर्म आणि जे आहे त्याला नाही असं म्हणतात. म्हणून मुळामध्ये खोटं असलेलं अज्ञान पण खऱ्या ज्ञानासारखे झालेले आहेत. या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय वोखटा, तू जणे कही या वाटा विसरुणी जाशी. म्हणून विचार करून जर पाहिलं तर हे विषय परिणामी वाईटच आहेत. याकरता अर्जुना तू चुकूनही या विषयांच्या मार्गाने जाऊ नकोस हो. कदाचित तू या विषयांच्या मार्गाने जाण्याची शक्यता आहे, पण जाऊ नको, तुला मी सावध करून ठेवतो. ज्याप्रमाणे जगण्याची इच्छा करणारे माणसं विषाचा त्याग करतात त्याप्रमाणे विरक्त पुरुष या विषयांचा त्याग करतात. कारण त्यांना त्यांच्यातील म्हणजे त्या विषयातील दुःख दाखवलेलं असतं, कळालेलं असतं, म्हणून त्यांना विषय आवडत नाहीत. बरं, आता ह्या विषयांचा जो वेग आहे, विषयांचा त्याग आहे, हा केव्हा झाला पाहिजे याचा विचार सांगतात
शक्नोति हैवयः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगम सयुक्तः ससुखी नरः. जर कुणी असं म्हणेल की महाराज ठीक आहे, मग आम्ही असं करतो, मेल्यानंतर हे विषय सोडतो, या विषयांची आसक्ती सोडतो, चालेल काय? नाही. कुणी जर म्हणेल की आम्ही वृद्धावस्थेमध्ये या विषयांची आसक्ती सोडतो, तर चालेल काय? नाही. तर याचं उत्तर या ठिकाणी आहे की जो इहलोकातच म्हणजे मृत्यूलोकातच शरीर सुटण्याच्या पूर्वी म्हणजे मरणापूर्वी किंवा टीकाकारांच्या दृष्टीने विचार करत असताना युवावस्था परिपूर्ण होण्यापूर्वी, कारण की वृद्धावस्थेमध्ये भोग भोगण्याची इच्छा असते तरी भोगता येत नाही. मग सामर्थ्य कुठे? युवावस्थेतच आहे. मग युवावस्था परिपूर्ण होण्याच्या पूर्वीच या काम आणि क्रोध यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या वेगाला सहन करतो, तोच पुरुष योगी आहे आणि तोच सुखी आहे. असोनिया देही जयांनी संपूर्ण ठेविले स्वाधीन देहभाव. त्या श्लोकाचे व्याख्यान बघा. आत्मज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी काम क्रोधांची गोष्टही नसते. ज्यांनी देहात राहून देहाचे धर्म स्वाधीन केले आहेत, जे बाह्य विषयांच्या भोगाची भाषा मुळीच जाणत नाहीत, त्यांच्याच अंतरामध्ये एक ब्रह्मसुख असतं. परंतु ते ब्रह्मसुख जे आहे थोड्या विलक्षण पद्धतीने भोगावं लागतं. कसं? तर विहंगे चुंबावे फळ जैसे. विहंग शब्दाचा अर्थ पक्षी होतो. पक्षी जसा फळाला झोंबतो तेव्हा भोगता, भोग्य आणि भोग ही त्रिपुटी असते, पण तशी त्रिपुटी ही ब्रह्मसुखात नाही, कारण त्या अवस्थेत भोगतेपणा हा विसरावा लागतो. मग त्या ब्रह्मसुखाच्या भोगामध्ये अशी एक ऐक्याची अवस्था उठून उभी राहते की ती अहंकाराचं वस्त्र दूर सारते आणि मग ती त्या अनावृत ब्रह्मसुखाला दृढ आलिंगन देते. मग दृढ आलिंगन ऐसे घडे जेव्हा होय ऐक तेव्हा आपोआप त्या आलिंगनाच्या मिलनामध्ये आपल्या स्वरूपाशी मिठी पडते. म्हणजे स्वतःच्या स्वरूपाशी स्वतःची मिठी पडते. कशी? उदाहरण काय याला? जसं पाण्यामध्ये पाणी टाकलं असताना ते जसं वेगळं दिसत नाहीत किंवा आकाशात वायू लीन होतो त्यावेळेला हे आकाश आहे आणि हा वायू आहे अशी भेदाची भाषा संपून जाते, त्याप्रमाणे ऐक्यावस्था आणि ब्रह्मसुख यांच्या त्या मैथुनात भेदाची भाषा संपून एक सुखच स्वरूपाने शिल्लक राहत असतं. उरे तैसे येथे संभोगावस्थेत सुखची अद्वैत स्वरूप येते. म्हणजे या दोघांच्या मिलनामध्ये, परममंगल मिलनामध्ये भेदाची भाषा समाप्त होते आणि एकच ब्रह्मसुख हे स्वरूपाने शिल्लक राहतं. मग ऐशी द्वैताची भाख जाये, मग म्हणो जरी एकची होय तरी तेथ साक्षी कवण आहे जाणते जे. मग अशा भेदाची भाषा ज्या ठिकाणी संपते आणि मग ऐक्य होते असं जर म्हणावं तर त्या अवस्थेत साक्षी कोण आहे की जो या अभेद अवस्थेचा द्रष्टा होऊ शकेल? कारण की काय झालं, भोगता, भोग्य आणि भोग ही त्रिपुटी गेली की नाही. भोग्य एक, भोगता दोन आणि भोग तीन. आंबा खायचा आहे तर आंबा खाणारा भोगता, आंबा भोग्य खाल्ल्या जाणारा आणि खाणं म्हणजे भोग. ही त्रिपुटीच जर त्या ठिकाणी समाप्त होत असेल तर ही जी अभेद अवस्था आहे या अभेद अवस्थेचा तरी साक्षी कोण असेल असा प्रश्न निर्माण होतो ना. या अभेद अवस्थेचा द्रष्टा कोण होऊ शकेल? मग या संबंधामध्ये पुढचा विचार व्यक्त करतायत.
म्हणजे कोण होऊ शकेल, म्हणजे आता याचा साक्षी कोण आहे असं नाही, तर मग एक रूपता जर त्या ठिकाणी आहे तर कुणीतरी याचा साक्षी होऊ शकेल काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि आता पुढे सांगतात की मोक्ष शांतीला कोण प्राप्त होतो, परब्रह्म स्वरूप शांतीला कोण संपादित करतो, हा विचार पुढे सांगितलेला आहे. एकंदरीत पुढची 5-6 श्लोक राहिलेली आहेत. 5-6 श्लोकाच्या चिंतनामध्ये 5वा अध्याय पूर्ण होतो आणि मग पुढे 6व्या अध्यायाचा विचार हा आपल्याला प्राप्त होणार आहे. 5वा अध्याय परिसमाप्त करून त्याचं थोडंसं सिंहावलोकन पाहून 6व्या अध्यायाच्या चिंतनाला आपल्याला उद्यापासून आरंभ करायचा आहे. आजचं आपलं हे वाङ्मयीन पुष्प भगवत चरणारविंदी, स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून मी माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी. ॐ राम कृष्ण